नमस्कार, मी लक्ष्मीकांत रुईकर. न्यूज अँड व्ह्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. मंडळी, नुकताच OMG2 हा चित्रपट पाहण्यात आला. अक्षय कुमारने या चित्रपटामध्ये जो संदेश देण्याचा प्रयत्न केला आणि पंकज त्रिपाठी या अभिनेत्यानं जो अभिनय केलाय तो हॅट्स ऑफ आहे. शालेय अभ्यासक्रमामध्ये लैंगिक शिक्षणाचा समावेश करणं किती आवश्यक आहे हे अगदी एका छोट्याशा विषयावरून 2 तासात या मंडळींनी समजून सांगितले. अमित राय या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत. खरोखरच हा चित्रपट सगळ्या शाळांमध्ये आणि महाविद्यालयांमध्ये मोफत दाखवला गेला पाहिजे असा हा चित्रपट आहे. पण सेन्सॉर बोर्डामध्ये कोण अकलेचे कांदे बसलेले आहेत माहीत नाही, त्यांनी या चित्रपटाला A सर्टिफिकेट दिले. म्हणजे 18 वर्षाच्या वरीलच लोक या चित्रपटाला पाहू शकतील. म्हणजे ज्यांच्यासाठी हा चित्रपट तयार केलाय त्यांना हा चित्रपट पाहताच येणार नाही. किती ती दिवाळखोरी अकलेची. असो, आजचा जो मूळ विषय आहे तो मला हेच सांगायचंय की अगदी 1,500, 3,000 वर्षापासून भारतासारख्या देशामध्ये किंवा इतरही देशांमध्ये कामशास्त्र या विषयाचा समावेश हा माणसाच्या दैनंदिन अभ्यासक्रमामध्ये किंवा त्याला जे काही गुरुज्ञान द्यायचे त्यामध्ये होता. याचे अनेक दाखले आहेत, याचे अनेक पुरावे आहेत, त्यावर अनेक पुस्तकं देखील छापून आलेली आहेत. असं असतानाही लैंगिक शिक्षण ही भारतामध्ये एक हेटाळणीसारखी गोष्ट मानली जाते. लैंगिक शिक्षणाचा शालेय अभ्यासक्रमामध्ये समावेश करावा म्हणून अनेक NGO असतील, अनेक सामाजिक काम करणारे लोक असतील किंवा इतरही लोक असतील, डॉक्टर्स मंडळी असतील किंवा डॉक्टर्स मंडळींच्या काही संघटना असतील, यांनी सातत्यानं मागणी केलेली. पण आजपर्यंत त्याची तेवढी प्रभावी अंमलबजावणी होऊ शकलेली नाही. का नाही होऊ शकली? लोकांची मानसिकता एवढी वाईट आहे का या गोष्टीकडे पाहण्याची? काय हरकत आहे? म्हणजे या चित्रपटामध्ये जर का आपण अगदी छोटी छोटी जी उदाहरणं दिलेली आहेत की तुमच्या जन्म प्रमाणपत्रापासून ते मृत्यू प्रमाणपत्रापर्यंत तुमचं सेक्स काय आहे हे त्या ठिकाणी उल्लेख करावा लागतो, मेल और फिमेल. मग सेक्स जर का जन्मापासून मृत्यूपर्यंत तुम्ही जर का अगदी बिनधास्तपणे कागदावर दाखवणार असाल तर त्या बाबतीतलं शिक्षण मिळायला काय अडचण आहे? म्हणजे आज लैंगिक शिक्षण महत्वाचं एवढ्यासाठी आहे की मोठ्या प्रमाणात लैंगिक शिक्षणाच्या बाबतीत गैरसमज आहेत, सेक्सच्या बाबतीत गैरसमज आहेत, मानवी शरीराच्या बाबतीत गैरसमज आहेत आणि त्यामुळं मोठ्या प्रमाणात म्हणजे तरुण पिढी ही विकृतीकडे वळते आहे किंवा त्यांच्यामध्ये एक भीती आहे, त्यांच्यामध्ये एक ॲरोगन्स निर्माण झालेला आहे. जी गोष्ट आपल्याला माहीत नाही ती गोष्ट माहीत करून घेण्यासाठी मानवी स्वभाव येतो की माणूस कुठल्याही थराला जातो. आणि सेक्स एज्युकेशनच्या बाबतीत नेमकी हीच परिस्थिती या चित्रपटामध्ये देखील दाखवली आहे. आजचं ते वास्तव आहे. ते कुणी स्वीकारेल नाही स्वीकारेल हा नंतरचा भाग आहे. पण एका सर्वेक्षणामधून हे स्पष्ट झालेलं आहे की ज्या भारतासारख्या देशामध्ये लैंगिक शिक्षण हे शालेय अभ्यासक्रमात देण्याबाबत चर्चा देखील करणं निषिद्ध मानलं जातं किंवा त्यावर सार्वजनिकरित्या अलीकडच्या काळात बोललं जातंय पण सार्वजनिकरित्या खुलेपणानं बोलणं देखील टाळलं जातं, त्या भारतासारख्या देशामध्ये 89% लोक हे पॉर्न व्हिडिओ पाहतात. याचा अर्थ काय? लोकांना जी गोष्ट माहीत नाहीये किंवा त्यांच्या मनावर बिंबवलेले की ही गोष्ट 4 भिंतीच्या आत करावी लागते किंवा या गोष्टीची जाहीर वाच्यता करायची नसते, ती गोष्ट लोक लपून छपून पाहतात. आणि हे कुठेतरी थांबलं पाहिजे. म्हणजे कुमारवयीन मुलं असतील किंवा मुली असतील यांना शालेय अभ्यासक्रमामध्ये जर का मानवी शरीर, मानवी शरीराची अंग, त्याची उपांग म्हणजे डोळे, कान, नाक, तोंड, जीभ, दात, हात, पाय, हाताची बोटं, पायाची बोटं, गुडघे, तळवे या गोष्टी आपण शिकवतो. मग लिंग आणि योनी या गोष्टी जर का त्यांना सांगितल्या खुलेपणानं
तर त्यांच्या डोक्यात गैरसमज निर्माण होणार नाहीत. त्यांना हे लक्षात आणून देणं गरजेचं आहे की हे सुद्धा तुमच्या शरीराचे पार्ट आहेत आणि प्रत्येक पार्टचं, जसं डोळ्याने आपण पाहू शकतो, कानाने आपण ऐकू शकतो, नाकाने आपण सुवास घेऊ शकतो किंवा श्वास घेऊ शकतो, तोंडाने आपण खाण्यापिण्याच्या गोष्टी पोटामध्ये घेऊ शकतो, त्याच पद्धतीनं या इंद्रियांचं काय काम आहे. अगदी 5वी 6वीलाच या सगळ्याच गोष्टी खुलेपणानं सांगायची गरज नाही, पण ही सगळी मानवी शरीराची पार्ट आहेत आणि त्याचं कार्य हे आहे. या पद्धतीनं म्हणजे जे महाविद्यालयीन जीवनामध्ये शिकवलं जातं, अॅनाटॉमी सारख्या विषयामध्ये त्यावर विस्तृत शिक्षण दिलं जातं, ते जर का शालेय जीवनात दिलं गेलं तर मुलांच्या मनामध्ये या लैंगिक शिक्षणाबाबत जो न्यूनगंड आहे किंवा जी भीती आहे ती दूर होण्यास मदत होईल. आणि ही भीती निर्माण कुणी केली तर त्यांच्याच पालकांनी केलेली, त्यांच्याच नातेवाईकांनी केलेली, त्यांच्यापेक्षा जे ज्येष्ठ मंडळी आहेत त्यांनी केलेली आहे. म्हणजे पूर्वीच्या काळी आजही एखाद्या मुलानं किंवा मुलीनं आपल्या आईबाबांना मुलगा कसा झाला आणि तुमच्या लग्नामध्ये मी का नव्हते असं जर का विचारलं तर त्याला हसून टाळलं जातं. वास्तविक पाहता त्याला ते सांगणं गरजेचं आहे, थोडंसं वेगळ्या पद्धतीनं सांगितलं जाऊ शकतं. आजही आपल्यामध्ये म्हणजे ग्रामीण भागामध्ये महिलेला जर का पिरियड्स आले, मासिक पाळी जर का आली तर मासिक पाळी आली किंवा पिरियड आले असं म्हटलं जात नाही, तर त्याला कावळा शिवलाय असं म्हटलं जातं. काय प्रकार आहे हा? खुलेपणानं सांगायला काय हरकत आहे की ती महिला 4 दिवस मासिक पाळी मधून जाते आहे? पण नाही, कारण माणूस 4 लोक काय म्हणतील या गोष्टीकडे जास्त लक्ष देतो, स्वतःच्या मनाच्या निर्णयाकडे दुर्लक्ष करतो आणि त्याच्यामुळं सगळ्यात मोठ्या अडचणी निर्माण होत आहेत. आज भारतासारख्या देशामध्ये अल्पवयीन मुलीवर होणारे अत्याचार असतील, मुलांबरोबर अनैसर्गिक केले जाणारे संभोगासारखे प्रकार असतील किंवा इतरही प्रकार असतील, याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. आणि याला कारण की प्रॉपर सेक्स एज्युकेशन नसल्याचा प्रकार आहे. माझ्या एका मित्रानं मला 1 महिना 15 दिवसापूर्वी सांगितलं की तो सहज गावाकडे जात असताना रस्त्याच्या कडेला जे आयुर्वेदिक किंवा युनानीच्या नावाखाली गाड्या लावून उभे असतात, एक छोटीशी राहुटी लावून काही लोक उभे असतात आणि ते हर मर्ज का इलाज करतात. त्या ठिकाणी हा मित्र चुकून गेला. तो मित्र गेल्यानंतर त्यांनी स्वतःची तपासणी केली. तपासणी करताना त्या समोरच्या तपासणाऱ्याने या मित्राचे फोटो काढले, अगदी त्याच्या लिंगाचे पासून ते चेहऱ्यापर्यंत सगळे वेगवेगळ्या प्रकारे फोटो काढले आणि नंतर त्याला ब्लॅकमेल करायला सुरुवात केली. म्हणजे माझा तो मित्र आज 45-50 वर्ष वयाचा आहे, त्याला देखील प्रॉपर जर का याचं नॉलेज असलं असतं की अशा पद्धतीनं आपला गैरफायदा घेतला जाऊ शकतो, तर तो त्या ठिकाणी गेला नसता. आणि त्याला तो काही सेक्सशी रिलेटेड समस्या घेऊन त्या व्यक्तीला दाखवण्यासाठी गेला नव्हता, पण त्याला त्या ठिकाणी तो अनुभव आला. खरोखरच अशी काही तेल आहेत का, अशी काही क्रीम आहेत का ज्यामुळं सेक्स पॉवर वाढते, या गोष्टींची सुद्धा शिक्षण मिळणं गरजेचं आहे. कारण या गोष्टींचं शिक्षण नसल्यामुळं लोकांना अनेक आजारांना बळी पडावं लागतं आणि त्यामुळं अगदी म्हणजे OMG 2 मध्ये जो विषय अत्यंत पोटतिडकीनं परंतु हलक्या फुलक्या पद्धतीनं मांडण्याचा प्रयत्न झालेला आहे. मला असं वाटतं एक पत्रकार म्हणून, एक नागरिक म्हणून, की या चित्रपटाचे शोज हे जाहीरपणे व्हायला पाहिजे. या चित्रपटामध्ये ज्या पद्धतीनं एका कुमारवयीन विद्यार्थ्याच्या मानसिकतेवर होणारा परिणाम, त्याच्या शरीरातील होणारे बदल आणि त्या बदलावर त्याचे शिक्षक, त्याच्या घरचे, त्याच्या सोसायटीमधले कोणीच खुलेपणानं बोलत नसल्यामुळं तो मुलगा किंवा तो विद्यार्थी आत्महत्येसारख्या टोकापर्यंत जातो. मात्र त्याला त्याचे वडील खंबीरपणे साथ देतात आणि न्यायालयीन लढाई जिंकतात. अशा प्रकारचा हा चित्रपट आहे. चित्रपट जरूर पहा. मला सहज त्या चित्रपटावरून हे लक्षात आलं की आज म्हणजे भारत स्वतंत्र होऊन 75 वर्ष झालेली आहेत, तरी देखील भारतामध्ये शालेय अभ्यासक्रमात लैंगिक शिक्षणाचा समावेश होऊ शकलेला नाही. ही खूप मोठी दुर्दैवी गोष्ट आहे आणि त्यामुळं
जे लैंगिक शिक्षण बंधनकारक करावं का किंवा त्याचा शालेय अभ्यासक्रमामध्ये समावेश व्हावा की नाही, तो कधी करावा, या गोष्टीवर नंतर चर्चा करता येईल. पण मंडळी, हा चित्रपट जरूर बघा, कारण की या चित्रपटामधून जो संदेश दिला गेलाय ना, तो सर्व पालकांसाठी आणि वयात येणाऱ्या मुला मुलींसाठी आवश्यक असा आहे. धन्यवाद.